हे थेट दृश्य आपण बघतोय. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलंय. शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला 29 तारखेपासून आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. सरकारचं शिष्टमंडळ त्याआधी मनोज जरांगेंच्या भेटीसाठी. आता हे सगळेजण माध्यमांशी काय बोलतात बघूयात. सरकारच्या शिष्टमंडळामध्ये शंभूराज देसाई, मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री उदय सामंत या दोघांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. आपले पीएसओ जरा बाजूला पीएसओ बॉडीगार्ड सगळं खाली थांबा. मनोज दादा स्वतः येत आहेत. इकडून असं मागून जाणार. इथून जा असं पटकन. सांगितली मागणी आपली काय समाधान गाडी मागे अरे या गाड्या काढायला सांगा. भाड्याचं बिचारा मागे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय. 29 तारखेला आंदोलनाचा इशारा दिलाय. 29 तारखेपासून खरं तर. आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री उदय सामंत याआधी सुद्धा काही मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली, काही नेत्यांनी भेट घेतली सरकारकडनं. मात्र आता शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत. आणि आता हे सगळेजण माध्यमांशी बोलत आहेत. सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी. संवाद द्यावा आणि राज्य सरकारने त्यांच्या अगोदरच्या मुद्द्याबाबत काय काय अंमलबजावणी प्लीज समोरचे रिक्वेस्ट हो भाई थांबा खाली. अरे पीएसओ भाई साहब आप झगड़ा मत करो. मोबाईल खाली घ्या थोडं. समोरचे मोबाईल खाली घ्या त्यांना कॅमेराला. आम्ही एवढं हेड देऊन पण आम्हाला भेटत नाही.
अंतरवाली सराटीतली ही थेट दृश्य आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून आंदोलनावरती ठाम आहेत. मात्र त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीमध्ये गेलेलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत तसेच प्रसाद लाड हे सर्वजण जरांगेंच्या भेटीसाठी मराठा आरक्षणासंदर्भात 29 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. मात्र यापूर्वीच सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आलंय. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून यावरती काही तोडगा निघतो का, जेणेकरून हे आंदोलन मागे घेता येईल. मात्र या संदर्भात आपण माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे आपल्यासोबत आहेत. रामनाथ, सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये आलेलं आहे. जरांगेंसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. या सगळ्या संदर्भात काय अपडेट द्याल? श्वेता, आपण पाहू शकतो की मनोज जरांगे पाटलांनी 29 तारखेला आंदोलनाची घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि त्या आंदोलनावरती मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर आता सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते अंतरवालीत अगदी काही वेळापूर्वी दाखल झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा जी आहे ती आता आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर जरांगे पाटील 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम असल्याचं आपल्याला यापूर्वीच पाहायला मिळालेलं आहे. 58 लाखाच्या नोंदीचे जे कुणबी प्रमाणपत्र आहे, इतर ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ हवी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही, असा जो इशारा आहे तो जरांगे पाटलांनी यापूर्वीच सरकारला दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे की ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, मंत्री शंभूराज देसाई असतील आणि इतर एक जण मंत्री आहेत, त्यामध्ये हे चारही जण आता नुकतेच भेटीसाठी दाखल झालेले आहेत. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर सध्या आता चर्चा जी आहे ती या चारही जणांची जरांगे पाटलासोबत संपूर्ण राज्यामध्ये जे नोंदी होतं दाखवली लागतं नोंदी होत्या नोंदी मध्ये दाखल दिले पूर्वी त्यांनी 58 लाख नोंदी असं सरकारनं आम्हाला हे केलेलं अमरावती अमरावतीचं काय संबंध कालावधी जो दिला तुम्हाला त्याच्यामध्ये समितीने एकूण किती शोधल्या आज अखेर राज्यात 58 लाख त्याच्यामध्ये किती दाखले दिले दाखवले आपला काय संबंध 19
86 सन आपलं काय संबंध? आपलं काय संबंध नाही. या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेले विशेष आपल्याला काय देणे आपलं देणे घेणे येतच. शिंदे समितीने आज राज्य संपूर्ण राज्यात घेतलेली एकूण 58 लाख. आपला फक्त इथं संबंध. यांचे कशाला जोडायचं आपल्याला 37 लाख वाटत आहे. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्या हातून. काय व्हायला लागलं? तोच प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो शिंदे समिती हो ना, कशाला द्या? लक्षात येतो तुझ्या तो वाटतं की आज अखेर शिंदे समिती संपूर्ण स्थापन किती 14 लाख रुपयांना दिले त्यापैकी. आपला तो विषय कशाला शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या? जे विभागावर जे समजतात विभागवर आहे ना माहिती. हा टोटल 58 आहे पहिल्या वर्षी. नवीन शिंदे समितीची ते नवीन नाही त्याचे, नवीन असं फक्त आपलं हे होतंय साहेबांची वाढ समितीनं पूर्वी शोधलेलं त्याला माहित नाही ह्यातले किती लोकांनी अगोदर दाखले घेतले किती लोकांनी घेतले टोटल शोधलेले एवढे आहे. त्यामुळे त्यापैकी त्याला कार्यवाही झाली एवढी. सापडले किती एवढे पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले घेतले होते ना अगोदर. कोणाला शिंदे साहेब नोंदी कमी नका करू. नाही 58 तर फिक्स आकडा आहे. हा कमी नका करू. हे शिंदे समितीने शोधल्या नोंदी त्याच्यात कमी नाही होणार त्यामध्ये. त्याच्यापैकी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये कार्यवाही झाली. व्हेरीफाय करता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का? लाईट गेली पूर्वी शोधायला ज्यांचे कोणती प्रमाणपत्र घेतलंय बघा हा जो आकडा आहे ना विचारलं हा प्रत्येक जिल्ह्याने आहे आकडा. शिंदे समितीने शोधलेलं नोंदी. तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय. आकडा तो दिलाय ना. होय होय मी पण तेच म्हणतोय. 58 लाख नोंदी हे शिंदे समितीने शोधल्या. ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशाला शोधली? ते शोधायला लावलेलीच नाही समिती. आपण ते नवीन शोधलेले आहेत ना. हा हेच म्हणतोय मी पण. हा मी तेच म्हणतोय. कार्यवाही झाली विभागीय कारवाई झाली. फक्त विष्णू आपल्या म्हणणं कसं आहे 58 लाख पूर्वी नोंदींपैकी सगळे नवीनच शोधले का? तो होय त्याचं उत्तर. त्याचं नाही कमी करू नका. आधीच्या कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना? नवीन रेकॉर्ड शोधायला पूर्वी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला. बरोबर. त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. हे आम्हाला सरकारनं निधी दिलं. मी दिलं एकदा मंगळप्रभात लोढा साहेबांनी दिलं, एकदा केसरकर साहेबांनी दिलं. मग तिथं वाशीत त्यावेळेस शिंदे साहेब स्वतः आले. त्याच्यानंतर आता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी. बरोबर. म्हणलं 58 लाख आहेत किती आहेत समाजाला खरं तरी सांगा. ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ द्या ना आपल्याला. कमी करायचा प्रश्नच नाही दादा. कमी नाही होऊ द्या. रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा. पुण्यात कशाला घ्यायचं इथं 1900 हे कशाला आणलंय मग येड्यात करायचं धंदा. नवीन सरकार शिंदे साहेबाचं फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या. हे लपडं काय यायला उगाच आमचे म्हणजे इमानदारीने नाही. हे जास्त रोज वाढायचं काम आहे. नाही आपण शिंदे साहेबांना एक क्लिअर करू. शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलू? नाही विचारू नये. बायफर्केशन द्या विगतवारी काय आहे. मी जे म्हणतोय ना बरोबर असा तुमचं. 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाळ आहे ते विशेष नाही नाही. नाही नाही कारण आता शिंदे साहेब तर तुमच्या पुढे बोलणार नाही. आहे ते आहे ते कशाला खोटं करणार? त्यांना काय नाविराज आहे त्यांचा. हॅलो नाही सर दादा नाही ना आम्ही भोगलोय ते सांगतो राजे. आता ते 3-4 महिने 5वा महिना झालाय आता लढभोंची मरमर याच्यात चालू. पण समजा झालं तर काय मिळालं आम्हाला 58 नाही लाख नाही कट करायचा विषय नाही दादा. नाही मग 86 1986 काहीच घ्यायची गरज नाही ना. या 3 वर्षात शोधल्या. आता जुन्याला नवीन रेकॉर्ड शोधला ना. तुम्ही स्वतः हैदराबादला जाऊन आला. बरोबर. हैदराबाद घ्यायचे आपली कमिटी 8 दिवसात आता सगळे अधिकारी बसवले त्याच्यात मग तुम्ही जर जुने त्याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं? हे याला बायपास म्हणतात. मग आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्या शोधल्या. हे नवीन 58 लाख सापडल्या. ते 1000-1200 स्टेटमेंट मी जुने मीडियाचे काढायला सुरू करीन बाबा. पुन्हा आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आम्ही नव्याने शोधल्या त्याच्यात जुनी नोंद नाही म्हणजे ज्याची दाखल आहे त्याची नाही असे स्टेटमेंट आहेत. पुन्हा तोंडवर पडतात तुम्हीच. आणखीन तुम्ही तुमचं सूत्र म्हणतो चूक आम्हाला काहीच नाही. तुम्ही आलात तरी आम्हाला तुम्हाला आज भांडायचं नाही ना. आता भांडण सुरू झाला सांगायला समजा आम्हाला काहीच म्हणणं नाही. इतकी गपलत आणि इतकं वाटलं नको करायचं समाजाच्या लेकराकडे.
नाही ते काही म्हणणार, ते मी सांगतो ना तुम्हाला, मी काही म्हणणार चौघजण ऐक नाही त्यांना किती तेवढी आहे काही तेवढी 4 प्रमाणात रद्द झाले किती तेवढी तरी असो. चर्चा करतो आम्ही त्याच्या आजच्या अरे हे घ्यायची काय गरज नाही. हे काय होतं तुमच्याबद्दलचं संभ्रम, तुमच्याबद्दलचं प्रेम झालेलं वाया झालं. सरकारने आम्हाला 2 लाख नोंदी दिल्या, या काही कमी केल्या, म्हणजे हे शब्द तुमच्यावर घेणं नाही तर रोज वाढीन आजपासून आता नाही कमी करत नसतो. देऊनच आणलंय ना. 58 लाखाचा जो आहे का नाही फक्त त्याच्यात खात्री करावी लागेल एवढंच. हे म्हणणार आहे दादा, मला माहिती आहे ते काय म्हणणार आहे. हॅलो नमस्कार, बोला ना साहेब, काय होतं? नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्या. बोला साहेब, साहेब आपण स्पीकरवर आहात हा? बोल. दिलं पाणी सोडून तुम्ही काय म्हणलं ते काय बोलत नाही नाही, असं नाही. हॅलो, हा हा साहेब बोला. पुन्हा पुन्हा सांगा. जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदी ज्या कागदपत्रांमध्ये होत्या, अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सोय तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळ्या रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. प्रेमी मोमेंट सातबाराच्या उतरले किंवा तुमचे खासदार पत्र आहे, शिस्तपत्र आहे, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील मुंबई मराठा नोंदी, तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करून या जुन्या नोंदी तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या होय. आणि त्या लोकांना आता अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदी पत्रामध्ये माझी कोणती मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हतं. तुम्ही शोधून दिली. ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा. असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते, त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजांमधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईट वरती आणलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी तुम्ही वेबसाईटवरून घे, त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळून जातात. ओके धन्यवाद साहेब, धन्यवाद. झालं मला क्लिअर, मला काय पाहिजे होतं. हा ठीक आहे सर, मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा, 1972 लिहा, तुम्हाला काय लिहितात मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं आहे. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला जुन्यात कशाला आणले तर त्याने नवीन 58 सांगितलं ना. आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरणास होण्यापेक्षा आतापर्यंत काय दुसऱ्याचं काय करायचं म्हणतं आम्हाला तर. मला बॅकग्राऊंड माहित पाहिजे ना. हे तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरू केली ऑलरेडी, त्याने वेबसाईटवर दिले. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्या, जुन्याच होत्या पण. जसं की आमची नोंद आहे बाबा पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला. बरोबर. आणि आपल्या हैदराबाद जिल्ह्याच्या तसं नाहीये इथं, कागदात तसं म्हणणं नाहीये, कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल? 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा त्याचे प्रमाणपत्र देऊन टाका. त्याची प्रमाणपत्र Yes. जी दिली आहेत ती दिली आहेत, ती नाही दिली त्यांनी करावे. हा
सरळ मुद्दा हा, आहे. बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या तेच पद्धतीत म्हणतोय मी नाही, आणि रोज तेच त्याच्यामध्ये म्हणतोय. दिला पाहिजे या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा निहाय हॅलो. हा. नोंदणी आहे. जिल्हा ही जिल्हा निहाय नोंद. जिल्हा निहाय नोंद. तेव्हा मला ते सर हा, साहेबांनी मंगलप्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले. साहेब हा. हे updated आहे. याला- Updated आहे. आत्ताचं updated आहे. साहेब आपण याला सोप्या पद्धतीत करूया. आणि ही कशाला 58 करताय लाख भोळ? नोंदींची यादी यांच्याकडे आहे. भोळ नको. दादा ऐका ना आता दादा तो दिले विषय आपलं आपण बाजूला ठेवू. दादा ही ते जी बाजूला- समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्या पोचून इथं शहाऐंशी बसून घेणं नाही देणं. मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला. प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाक. राहिलेले देऊन टाक. बस. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे हार्ड डिस्क दिली आहे नाही दिली. त्यात नाही म्हणजे ती देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो. नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817, 58,26,869 जे आहे ते अपलोड झालेलं आहे. वेबसाईटवर. बरोबर बरीच व्हायच्यात म्हणजे त्यामध्ये किती जास्तीत जास्त एक 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र 14,21,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा तो आता विषय आहे. आता आपण बरोबर 14 लाख मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 17,70,000. नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यायचे. 14 लाख सोडायची. 14 लाख बरोबर ना? हा. राहिलेले द्या. आपण विषयावर आलो. 52% आणि वाटप केले. राहिलेले द्या. ही त्याची यादी. हा. ही आजची अपडेटेड यादी आजची यादी. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही, मी यादी आम्ही सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्या सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावा. यादी लावून टाकायचं सांगून आम्ही म्हणतो आम्ही ग्रामपंचायत यादी लावून टाकू. एक दिवसात होते ते काम. एक दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही हे सोपं आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधले. तुमची नोंद सापडलेली ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं यादीमध्ये याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र चालू करा. लोकांना तो लेखी पण पाठवून देतो. 2 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याच्यात ते लावतील आणि फोटो काढतील. नाही मरमर व्हायला चालली म्हणतो ना. आम्ही रोज मीडियात काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात त्या अंधारात म्हणतो होता काय आणि आमचं तेवढं भांडण आहे ना. भांडणच कोण दादा सोपं पद्धत त्याच्यामध्ये सगळ्या रेकॉर्डवर त्याच्यामध्ये फक्त काय करायचं की अजून खालच्या स्तरावर जाऊन यादी द्यायची. ग्रामपंचायत हा हे लावली. जे अपलोड झालेले आहे बघा, ना मी सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतलीत. शिबिरं म्हणतोय आता बंद पडली. परत चालू शिबिरं घेतले म्हणतोय. घेऊ ना. मी लाडभोत नाही, त्याच्यापेक्षा- त्याच वेळेस सांगितलं त्यांनी शिबिर सुरू करा. पण आता ते काय व्हायला लागले ते शिबिर अशी उदयराव व्हायला लागली. दादाजी सोपं सांगतायत का की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या. ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची. त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. म्हणजे कसं आहे 58 लाख टोटल नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये ज्याला दाखल केले ते सुद्धा नाव आहे नाही नाही वर्ष द्यावी. नाही म्हणून मी आता बोललो होणार नाही. नाही आपण जे म्हणतो माझ्यामध्ये काही clear नाहीये. मी clear करून देतो. नाही तुम्ही आता इंग्लिश थोडी 2-3 शब्द केले त्यांचं वाढायचं टेन्शन. नाही तर काय मी ऐकलं मी सामंत साहेबाकडे बघत होतो. दाटून मी मान ऐकतो असं म्हणतो. तुम्ही काय म्हणतात का ते ऐकत होते ते विचार पडेच काय म्हणा त्यांना एक नंबर पडती मिळायचं कुठे होईल ना टंबरला त्यांचं सरकारला धरून चालायला लागतंय. त्यांना धाक पडतो तुम्ही का एक मिनिट घालू
हॅलो हॅलो, हा ते आपले हे बोलतात, उदय सामंत साहेब बोलतात. नमस्कार, उदय बोलतात. त्यांच्यावरून एवढं चालतं. नवीन मध्ये कमी नाही करू. नाही हा हा माहिती आहे कुठे आहे बरोबर. हेच त्यांना म्हणायचं त्या पद्धतीत सांगते. ते नोंदी आहे तेच ना, तर इथं सर्व अपडेटेड केलेलं बघा दादा. राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या म्हणजे जिल्ह्यांनी सत्तेत म्हणजे आहे ना ना, कधीपासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. बरोबर. एकूण ते आणि विभाग वार दिली. बरोबर. त्या जिल्ह्यात एवढे सापडले तेवढे सापडले. हे तसं नाही म्हणत. हे काय म्हणते तो 86 पासून लफडे आहे. मागच्या मिळालेले काय करायचे शोधून तुम्हाला? तुम्ही नवीन दस्तावेज शोधला, हा मागच्याने घेतलं की मोकळं झाला घेऊन. हे नईला तुम्ही दिलंय, यांचं असून सोन्याचा हंडा असून तुम्ही दिलाय. तुम्ही म्हणता ते तुमचा नाही, ते पहिलाच होता, असं नाही चालणार. कारण हे मी 15 वेळेस विचारलं, एकदा नाही. मी वाशीला गेलो त्यावेळेस स्पष्ट विचारलं. मंगलप्रभात लोढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते, दोघंच. मी त्यांना विचारलं, बाबा ही तुम्ही आम्हाला 20,000 लाख म्हणा, बरोबर. नाही तर 200 सापड्या म्हणा, पण खरं समाजाला बोला. त्यावेळी 54 लाख पाहिजे. हा तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला. आपण डेटा तो म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्यात. खूप झाला समाज. हा बरोबर मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो. बरोबर. निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख, मग त्या पुन्हा 58 झाल्या. बरोबर. आणि आता तुम्ही ते कमी करा. म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा. 58,26,000 जे अपलोड झालेला आपण बदलतच नाही दादा. पूर्वी घरात काय समस्या? पूर्वीचं एखाद्याला वावर आहे, तुम्ही ते कशाला 7-12 धरलाय? आणि शेजारचं जे पडत पाडलेलं आहे ना, ते म्हणतोय आमचं आहे. तर तुम्ही जुना दस्तावेज शोधला की हो हे तुमच्याच आजोबा कोणाच्या नावावर आहे, नवीन शोधलंय आमचं हे तुम्ही. एकदम best. माझी हरकत नाही. बरोबर. 58 लाख नोंदीची यादी चिपकून टाका पहिल्यासारख्या. त्यांना म्हणा 28 चान्स देऊन टाकतात. ते काम करू नका साहेबांच्या माझ्या आपल्या समजण्यामध्ये तुमच्या आमच्या अडाणीबद्दल, परंतु 58,23,000 आपण जे नवीन म्हणतो बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की एकूण ज्या नोंदी आम्ही शोधल्या त्या 58 लाख आहे. पण त्याच्यामध्ये जे आम्ही आता ज्या लोकांना दाखले मिळाले असतील वगैरे तो आकडा वेगळा. तर माझी विनंती काय आहे की आपण म्हणण्याप्रमाणे हा जो नवीन याच्यात 28 लाख शोधला ते किती लोकांना आता दाखले मिळेल तर मी माहिती उपलब्ध करतो आपल्याला. तेच म्हणतात ते उपलब्ध करू. नाही तुझं घ्या तोच मला 22 लाख लोक म्हणजे 58 लाख पण 22 लाख गेले असंच ना. राहील आकडा तो त्याच्यातून अजून किती नवीन दिले आता त्या पण शोधू. बरोबर राहिलेलं देऊन टाका. तेच म्हणतोय मग मी. पण हे नाही, हे मी मान्य नाही. 86, 1900 दोन कुठे वाटलेले असतात. नाही राहून द्या ना आता. तुम्हाला माझ्यासाठी फायदा होतोय. एकदा 22,000 लिहून आणते, एकदा म्हणजे 42 दिले. आपण यांना वाचायलाच दिलं पाटलांना. आणि ही जी आकडेवारी समोर येईल ना, जर ती आकडेवारी मॅच झाली आपण काय त्यांच्या माध्यमातून त्यांना जेवण तुम्ही आता तो पर्याय सांगितला, सोपा पर्याय. विखे पाटील साहेब, विदर्भ खानदेश अर्धा कोकण पूर्वीच गेलेला आहे. 2 कोटी मराठी आहे पहिल्या आरक्षणात. तुम्ही ते धरतात मग आमच्या ह्याच्यात. तुम्ही आम्हाला 58 लाखाला उदाहरण सांगत. समजा तुम्ही आम्हाला काय केलंय, आम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली की बाबा आमचे नोंदी आहेत शोधा. आम्ही नाही शोधित, तुम्ही शोधा. तर एकदा म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो मी, त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा. आम्ही म्हणलो तर आमचं वळे, तुम्ही म्हणले नाही.
त्याला शंभूराजे साहेब आज साक्षीदार आहेत. आम्ही गॅजेट आणली आणि सरकारजवळ दिली, म्हणजे शंभूराजे साहेब शंभूराजे साहेबाचा 3 महिन्याने फोन पुन्हा मागे आला आम्हाला. ते म्हणले आम्ही हाताने घेत नसतो कोणाच्या, शिंदे समिती म्हणली आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला. म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही, तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार, काय म्हणते त्याला ते मॅप बनवणार तरच होणार, सरकार दरबार असेल. मग शंभूराजे साहेबात फोन आला, ते म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो तिथं ऍडजस्टेड करतो आणि मग आणतो. तर शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून ऍडजस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला. आम्ही दिला गेला का नाही फेकून तसं. माझं म्हणणं पाहिजे काय आहे, तुमचं मध्यस्थी मी 100% सहमत आहे. त्याच्या नोंदी आहेत, त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले म्हटले 22 लाख दिले, 22 लाख आपण याच्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला, आणि जे राहिले शिल्लक त्यांनी देऊन टाकायचे. आणि बाकी काहीच भांडण नाही मग दुसरं काय. बरोबर. आणि काय आता आणखीन पारदर्शकच व्हा, म्हणजे 28 पर्यंत मी सांगतोय, तुमच्या हिताच सांगतोय, मी तुम्हाला भांडत नाही, बोलत नाही, काय पारदर्शक आम्ही कधी नाही. सांगतोय पुन्हा एकदा पारदर्शक म्हणजे कोणतं, आता ते म्हणते 22 लाख कोण बावनकुळे साहेब, तुम्ही आधी म्हणलात आता 22 लाख नाही. समजून घ्या, तुमच्या फटक्याबद्दल बोलतोय मी. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळणार. तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळाले द्यावं लागेल, तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ, कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाहीत. रिअल ते आज बोलायला तुम्हाला रेकॉर्ड आहे ना, गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे ना. म्हणून तुम्ही हे रेकॉर्ड यार द्यावं लागेल, तुमचे भाव आहेत ते. बरोबर आहे. हे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली, जी झाली आम्ही लगेच करतो, जी असेल ती करून देऊन टाकू. प्रत्येक वेळेस कमी होत आहे ना. नाही होत. नाही, याच्यामध्ये अजून एक सर, आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता, सांगा सर, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलो, साहेब आले म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले बाहेर या आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागले, त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितले शिंदे समितीने, आता लिहून दिले त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. दादा शिंदे साहेबांचं दबाव सगळ्यांवर आहे. आपल्यावर आहे. शिंदे साहेबांवर शिंदे आहे. साहेब तरी मग सरळ मार्गी काम करणार तुम्ही सगळ्यांनी हो. मिळून. गेले आमचे प्रमाणपत्र दादा, तरी अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमचे शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. आणि याच्यामध्ये अजून एक आकडेवारी महत्वाची आहे. कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की 1,20,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं. आणि नामंजुरांची संख्या 30 आहे. हे 23 पासून. हा, 23 पासून तेच सांगतो. समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला बरोबर, हा. समितीनं. 24 त्याचा फरक नाही ठरू शकत आपण. नाही ना, मग तेच सांगतो ना. त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय, म्हणजे गठीत केल्यापासून. हो हो तर अखेर पूर्ण दिले त्यांनी इथं हो. 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर हा. 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी. म्हणजे ह्या- मग 180 हे लपडावलं करून घेण्यात नाही, आलं. ते आता- जर शिंदे समिती असं म्हणते. हे तुमचे आम्ही सांगतो साहेब, एकच मिनिट थांबा. ही आढळलेली संख्या बरोबर. शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती, 58 लाख स्कॅन केलेत. आणि संकेतस्थळावर अपलोड किती केलं तुम्ही, 58 लाखचे 58 लाख केले. थोडे राहिले असते. थोडी राहिली. हा तेच जी काय राहिलं आपण वरचे सोडून देऊ, थोडस काय होत नाही. हातमुडी असते आमच्याकडे शेंगा उकरायला गेल्यावर, तशी ती वरचे सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग आता? अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला ते प्रदान किती केले तर 14. 14,24 आहे. हा, 14/31 दाखल झाले, 14/24 दिले. दिले. आता ही यादी पडताळणीची आहे ती माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये हिशेबची 23 आता बघा. नंबरची पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची हे काय? येणार नाही तर काय होईल. हे काय साहेब दिलं ना, हे काय 14 लाख तुम्ही म्हटलं की हे नाही? दिले आणि हे काय हे समिती काय गठीत झाल्यानंतर. घातलं गेलं. हे छत्रपती शिवाजीनगर आहे 37 लाख वितरित केले. अगोदरचे 23च्या अगोदरचे केले सर. तेच ना आमचं काय आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला, ते पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही, मग ते आपण बघ. आपल्याला काय नाही, करायचं? पाटील, दोन पुती असतील तसे. नाही, लक्षात घ्या आपला जो आकडा 14,24,023 नंतर ते मॅच झाला का नाही तर?
हा, यांचा झाला फक्त हा जो 34 ला जो 23 ला जो आहे तो आपण काढून टाकू. हा, आपल्याला बघून टाकू आपण. त्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू आपण. आपल्याला बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब 37 पहिले वाटलेले बरं का नवीन हा, बरोबर. हे असं म्हणजे आताच ही पोझिशन मी सांगतोय आणि हे 14 याच्यात मिसळायचे बरोबर. तुमचे 57 लाख दिले नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे एक पाऊल लागलेलं अजून तसं नाही. हो ना समजा त्याचा अर्थ तसा आहे अरे तसाच अर्थ आहे मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता 57-37 नाही, द्यायचा प्रश्न नाही. अकाउंट कशी काय अकाउंटला चिटकेला ना आकडेवारी लय भारी आहेत बाबा लय आवड खेळ आहे तुमचा नाही. बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे आठवण चिटकेला हळूहळू नोटी शोधल्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झाले 14 लाख झाले. 83 अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन की समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे नाही झालं. बरोबर आहे. पहिलं वजन कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आहे, आमचा गैरसमज असेल लोकांच्या ठीक पैकी. आहे. तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे एकूण रेकॉर्ड तरी शोधलं 58 लाखात तरी शोधलं त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा तो रेकॉर्ड नाही ते शिंदे साहेब सांगतात ना आपल्याला. नाही ते काही नंतर सांगते आणि त्याला आम्ही ऐकणार नाही कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या खऱ्याने मेहनत घेतली या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली पूर्वी वावर वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते तुम्ही बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला होता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले आम्ही जेल मधले तपासले आम्ही लसीकरणाचे शोधलेत आम्ही देवतांचे शोधलेत हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या पिशवीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब याचा याचा काय समज खरेदी खत बैल विकला त्याच्यावर कुणबी लिहिलेले आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही बाबा कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीच 40 पुरावे आणि हे पुरावे कधी त्याच्यामध्ये हे पुरावे कधीचे दाखवले शिंदे साहेबांनी 150 वर्षापूर्वीचे 100 हा, ते आता जो काही पुरावा- पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा ते आपली काय चूक झाली की ते म्हणजे बस माझं म्हणणं की अजून एक काय नाही त्याचा. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी होत्या फारशीच्या आता तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला हा तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी Bifurcation. आपण ते 14 लाख दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. इथं असं 14 म्हणणं आहे की ते त्याच्यात इन्क्लूड 24-34 लाख होते तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये झालेली ती फक्त दूर करायची आणि आमच्या चूक असेल आपण दुरुस्त करू जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही वस्तुस्थितीच आहे शिंदे समितीला तुम्ही ना करू नका साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नागरिक प्रश्न त्याच्यामध्ये नाही ते त्यांनी दिलेल्या डाट्याला ना करू नका त्यांनी 14 लाख दिल्यात राहिलेले देऊन टाका हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे आम्हाला जी माहिती मिळाली आपण पुरेपूर मिळालेली की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत कोण असेल ते नंतर नाव सांगा मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही गॅजेट पण द्यायचे नाही आपण काय करा काय गफलत करता येईल तेवढी करा नोंदी कमी करा मराठा घुसून द्यायचा नाही शांततेत याचा अर्थ मला चांगला कळतो शांततेत याचा अर्थ मला चांगला कळतो की शांततेत काम होतंय ना शिंदे साहेबांच्या समितीकडनं जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं ही जी विगतवारी घेऊ ना 23 नंतरचे 23 अगोदरचे त्यांना जे काय म्हणायचं असेल म्हणजे साहेबांनी काय करू शिंदे साहेबांकडूनच ते आता विषय त्यांच्याकडनं त्यांच्या प्रमाणेच आपण जाऊ 100% चिंता करू नका आणि ते म्हणते त्याप्रमाणे 100% करू हेच म्हणलेत आम्हाला अंतरवाली देऊ तर पाठवू त्यांना पाठवतो अंतरवालीला येऊन म्हणलेत दूर करायला सुप्रे साहेब आले गायकवाड साहेब आले शिंदे साहेब आले असं करा ते संभाजीनगरला पाठवता ना मी संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे कमिशनर ऑफिस ते जर याच्यावर बदल 58 लाख तर आम्ही त्यांचं ऐकणार नाही त्यांचा सन्मान करू कारण ते देव झाले समाजाचे त्यांनी शोधून आम्ही ऐकणार नाहीत कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्यात आहे ना 54 लाख नोंदी आम्ही नव्यानं शोधल्या आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे आता जर दबाव येऊन हे बघा दबाव कुणावर पण येतो
हे बघा नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही, पण ते बिचारा काय आहे, दबाव कोणाचा न्यायमूर्ती नाही, दबाव कोणाचा नाहीये, आमच्यावर नाही, न्यायमूर्तींवर नाही, कोणावर नाहीये. जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्या समोर मांडतात. आता त्यामध्ये आपल्या काही शंका आहे त्याच्यावर करू द्या. 2-3 दिवसात आपण दूर तुम्हीच करू. म्हणलात ना 58 लाख शोधल्यात आम्ही. हो ना मग. कन्फ्युजन कसं आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले, याला 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षण चाललं, कल्याण केलं सरकारनं आमचं. फक्त आम्हीच म्हणतो आपल्या ना लास्टवर काय शिरसाटने केलं? बावनकुळेला वाटोळं केलं, नाही, 58 लाख जे मिळाले हा. पण सरकारने कल्याणच केलं. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं, शिंदे साहेबांवर आम्ही प्रचंड नाराज आहेत. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचं रान केलं आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक दादा, ज्या शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव येत कसं येत? दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना, आम्ही बोललोय. बरं का दादा, दादा एक मिनिट ऐका. आता जर बावनकुळे साहेब सरळ पत्र पाठवते, शंभूराज साहेब सरळ 2दा सांगितलं लाड भाऊन त्यांना 2दा की बाबा आपण असं पत्र दिलंय ना, ते चुकीचं काम झालंय. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला, ते म्हणले फोनवर बोला, तो माणूस लेखच तरी करायला. म्हणलं चूक दुरुस्त करता तुम्ही बोलतो, नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं, त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या, की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता, आमची चूक झाली, आम्ही दुरुस्त करतोय, ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो. कारण ती फारशी भाषा कोणाला लिहिता येईना आणि वाचता पण येईना, दबावपोटी झालं होतं. एक महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी.